जे आपल्या गावात आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना, ज्यांचा आज वाढदिवस लग्नाचा वर्धापन दिवस आहे त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना, तसेच गरिबांसाठी व गरजवंतांसाठी प्रार्थना करूया। आपल्या स्वतःच्या विनंत्या व गरजा देवासमोर आणूया। पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो। प्रिय भव्य व सुवर्ण महोत्सवी जोडप्यांनो, आजचा हा दिवस तुमच्यासाठीच नव्हे तर आपल्या संपूर्ण पॅरिश समुदायासाठी एक पवित्र आणि आनंदमय सोहळा आहे। 25 व 50 वर्षाचा तुमचा प्रेम, निष्ठा आणि श्रद्धेचा प्रवास म्हणजे चालती बोलती सुवार्ता आहे। महारोगी नावाने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यातेने जाऊन 7 वेळा उचकळ्या मारल्या, तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला। नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला आणि त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीवर इस्रायल बांधेल देव नाही। त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र भावाने मुक्तिदान आणले आहे। प्रतिसाद। दुःख सहन करत आहे तरी देवाच्या वचनाला वेळी पडलेली नाही। ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण युगायुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे। पवित्र मिस्सा परिधान अर्पण करीत आहोत। या प्रत्येक जोडप्यावर प्रभू परमेश्वराचा विशेष आशीर्वाद करून त्यांचे जीवन फुलावे, फळावे व बहरावे म्हणून प्रभूकडे कृपा मागूया।
असू दे आणि जिथे तुमचा अंत आहे ते हात घट्ट धरायचं जेणेकरून तुम्ही असेल आणि बाकीचे आपले जे हजर असलेले लोक आहेत त्याने त्याचा उजवा हात त्याच्यावर पसरवायचा. प्रिय बंधूंनो, आज आपण या प्रेमळ जोडप्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना अर्पण करूया जे त्यांच्या 25 आणि 50 वर्षाच्या वैवाहिक जीवनाचा उत्सव आनंदाने आणि कृतज्ञतेने साजरा करत आहोत. ज्या प्रभूने त्यांना प्रेम आणि विश्वासात टिकून ठेवले त्याच प्रभूची त्यांच्यावर कृपादृष्टी हो आणि ख्रिस्तामध्ये त्यांच्या कराराचे विलीनीकरण करताना त्यांना परमेश्वराकडून आशीर्वाद मिळतो. हे पवित्र विद्या जगाच्या निर्मात्या तू पुरुष आणि स्त्री त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलीस आणि त्यांच्या ऐक्याला तुझ्या आशीर्वादाने पवित्र केलेस. आज आम्ही विनम्रतेने तुझ्या कृपेची याचना करतो की ह्या तुझ्या सेवकांवर तुझा नूतन आशीर्वाद वर्षाव कर. त्यांनी विवाह संस्कारात एकत्र राहून जगलेली अनेक वर्ष प्रेम व सहजीवनाची ही भेट तू त्यांना दिलेल्या कृपेची चिन्ह आहे. प्रभू त्यांच्या जीवनातील प्रत्येक आनंदात व परीक्षेत तू त्यांचा प्रकाश आणि शक्ती राहिलास. तुझ्या पवित्र आज्ञांची जोड त्यांच्या अंतःकरणात सतत प्रज्वलित केले. ज्या योगे त्यांचे खरे प्रेम दृढ व पूर्ण राहो. त्यांची शांतीचे विश्वासाचे आणि आदर द्वितीयाचे निवासस्थान राहो. त्यांनी आनंदात तुझी स्तुती करो आणि दुःखात तुझा शोध घेत राहो. संततीमध्ये तसेच परिवार आणि मित्रांमध्ये तुझ्या प्रेमाचे साक्षीदार आणि तुझ्या चर्चच्या समुदायात विश्वासाचे जिवंत चिन्ह ठरवतो आणि दीर्घ सुखी वृद्धावस्थेनंतर जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे खूप पहा. या पोकराच्या भोजनास बोलण्यात आलेले आपण सर्व धन्यवाद. व विश्वास ह्या मूल्यांनी आमची जीवनवेळ फुलविलीस. मुलाबाळांची सुंदर देणगी देऊन आम्हाला उपकृत केलेस, त्याबद्दल तुझे आभार मानतो.
नमस्कार. आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला माणिकपूर चर्च येथे घेऊन आलेली आहे, सेंट मायकल चर्च. आज आपण पाहतोय ज्यांच्या लग्नाला 25 वर्ष आणि 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांचा आपण आज सत्कार सोहळा पार पाडतोय. आज या सर्व दाम्पत्यांचा आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवणार आहोत. हल्लीचं जनरेशन असं आहे की 5 ते 10 वर्षामध्ये बरेचसे संसार मोडकळीस येतात, परंतु इथे आपले आजी आजोबा आहेत, ताई आहेत, मावशा आहेत. त्यांच्या संसाराला, त्यांच्या लग्नाला 25 वर्ष 50 वर्ष ते पूर्ण करीत आहेत. असं नशीब फार कमी लोकांना लाभतं, परंतु आज त्यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी हे 25 वर्ष किंवा 50 वर्ष कसे पूर्ण केलेले आहेत. माझ्यासोबत आहे रेश्मा ताई, ती आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे. प्रभूचे झाले बहुपकार, होऊ कसे आम्ही उतराई. 25 वर्षांचा आमचा दोघांचा प्रवास आणि इथे आम्ही पाहत आहोत की काहींचा 50 वर्षांचा प्रवास. आजच्या काळामध्ये जे युग टेक्निकल झालेलं आहे असं आपण म्हणतो, टेक्नोसॅव्ही आलेली आहे आणि माणसांच्या इमोशन्स हल्ली दबल्या जात आहे. या काळामध्ये एकमेकांची स्पंदनं ऐकणं, एकमेकांच्या भावना जाणणं, निशब्द भावनांचे अर्थ लावणं हे आपण सर्वांनी साध्य केलेलं आहे. आणि यामागे गुपित जर काही असेल तर तो आपल्या गावाचा किंवा आपल्या पूर्वजांचा वारसा, ज्यांनी आपली लग्न जमवताना आपल्याला जे संस्काराचे धडे दिले आणि ते धडे आपण पावलोपावली अनुसरले. आपल्या चर्चमधून विवाहाच्या वेळेला जी वचनं आपल्याकडून बोलून घेतली त्याचं आपण तंतोतंत पालन केलं. असं एकही इथे दाम्पत्य नसेल की ज्यांच्या संसारात भांडणं झाली नाहीत. ऑफकोर्स झाली. आणि अशी अनेक दाम्पत्य आहेत ज्यांच्या संसारामध्ये खूप अडचणी आल्या, खाचखळगे आले, परंतु एकमेकांच्या साथीने, सोबतीने, एकमेकांना सावरून हा कुटुंबाचा रथ त्यांनी पुढे नेलेला आहे. आम्ही आमचा पुढे नेलेला आहे. आणि 25 वर्षापूर्वी जेव्हा वळून पाहते त्यावेळेला जे गोड गुलाबी असं नातं होतं ते आता घट्ट वीण बनलेली आहे. एकमेकांचा भक्कम आधार आम्हाला झालेला आहे. पूर्वी एकमेकांना गृहीत धरलं की कधीतरी इगो आड यायचा. आता इगो कायम बाजूला गेलेला आहे आणि असं वाटते की तो हक्क आहे आपला एकमेकांना गृहीत धरणे. आपण एकमेकांना गृहीत नाही धरायचं तर कोण धरणार आहे. आणि म्हणून हा विश्वास जो आम्हा प्रत्येकामध्ये पती पत्नीमध्ये निर्माण झालेला आहे त्याचा मूळ पाया हे चर्च आहे. कारण विवाहाच्या बंधनाच्या वेळेला आपल्याला सांगितलेलं होतं विश्वास, आशा आणि प्रीती तिन्ही श्रेष्ठ आहेत, पण प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. आणि ते वाक्य मी कायम स्मरणात ठेवलं आणि आमच्या कुटुंबामध्ये प्रेमाचं राज्य आम्ही कायम प्रस्थापित केलं. मला असं वाटते की माझ्या सर्व मित्रपरिवारांनी तेच केलेलं आहे. आणि म्हणून आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपण म्हणतो ना एक सुख आहे. आनंदापेक्षा मी म्हणेन की सुख आहे. एक समाधानाची झलक प्रत्येकाला लाभलेली आहे. आणि असंच आपलं पुढील आयुष्यसुद्धा, उर्वरित आयुष्य एकमेकांच्या सोबतीने जावं म्हणून आपण चर्चमध्येच आहोत. परमेश्वराची कृपा सदैव आपणावर राहो हीच मनापासून सदिच्छा. आज ह्या सर्व दाम्पत्यांसाठी माणिकपूर कुटुंब समितीने हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे, ह्या सर्व दाम्पत्याच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि यांच्या सर्वांच्या पुढील वाटचालीसाठी प्रभू परमेश्वराकडे प्रार्थनामय शुभेच्छा देते. थँक्यू. कोण्या बाईवर पाण्याला जा, जुन्या बाईवर पाण्याला गेलो तै तो मेला मागे. जुन्या बाईवर पाण्याला गेलो तै तो मेला मागे. हाताला धरून पैरीशी नेते पैरी मेल्याची फुटकी गे. हाताला धरून पैरीशी नेते पैरी मेल्याची फुटकी गे. या पैरीला जिरगा मिरगे, या पैरीला जिरगा मिरगे. हे घोड्यावर बसली हवसल कंबर, हवसल कंबर चोळी हिची टरकली.
दिवस हा भाग्याचा, आज दिवस हा सौख्याचा. आपल्या माणिकपूर ग्रामातील विवाहितांचे वैवाहिक जीवन फुलावं, फळावं, बहरावं यासाठी कुटुंब समिती माणिकपूर क्रियाशील असते. काळाची निकड लक्षात घेऊन ज्यांच्या लग्नाला 0 ते 5 वर्ष झाले असतील किंवा 0 ते 10 वर्ष झाली असतील अशा विवाहित जोडप्यांसाठी वर्षभरात शिबिरे आयोजित करीत असते. त्यासाठी अशा जोडप्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशनाची गरज असते आणि ते आपल्या जोडप्यांना हे करत असतात, मार्गदर्शन करत असतात. तर तसंच एक हेतू ठेवून आपण सालाप्रमाणे या वर्षी देखील ज्यांच्या लग्नाला 25 वर्ष त्याचप्रमाणे 50 वर्ष झाली असतील अशा जोडप्यांसाठी आपण पवित्र मिस्सा साजरी केली. आपले फादर प्रवीण यांनी चांगल्या प्रकारे मिस्सा केली आणि त्यांनी जे प्रवचन केलं ते एकदम आम्हाला भरून आलं ॲक्च्युली, आमच्या आयोजकांना, कुटुंब समितीला विशेषतः. कारण त्यांनी त्यांच्या प्रवचनामध्ये असं सांगितलं की प्रेम हा वैवाहिक जीवनाचा गाभा आहे आणि आपण तर भांडण करत असतो, परत आपण झोपायच्या अगोदर सल्ला कॉम्प्रोमाइज करतो बायकोबरोबर. तर अशीच आपली 25 आणि 50 वर्षे आपली वैवाहिक जीवनाची आपण साजरी करत आहोत. तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हाला अत्यानंद झालेला आहे आणि विवाह दिनाची आठवण ताजी करण्यासाठीच आपण बँडच्या तालात चर्चमध्ये मिरवणुकीने आपण तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलो. आम्ही पती जेव्हा गेलेले आहेत, काही लोकांची पत्नी जेव्हा गेलेली आहेत, असं असून सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे परेरा साहेब एकदम चालता येत नाही त्यांना. आता आमचे भाषणकार आहेत फ्रान्सिस लोपिस, त्यासुद्धा ते नंतर वॉल्टर मुर्जेलो यांना चालायचा प्रॉब्लेम असताना सुद्धा त्या ठिकाणी आले आहेत. आमचे लुईस दादा असावा हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सगळे चेहरे माझ्या परिचयाचे आहेत, आमचे नातेवाईक आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्ही या ठिकाणी आला आणि आम्हाला तुम्ही प्रोत्साहन दिलेलं, आम्हाला अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळते या ठिकाणी. तर आपल्या सर्वांच्या ठिकाणी मी स्वागत करतो. धन्यवाद. मी स्मिता डिसा आणि माझे हजबंड स्टिंगर डिसा. आज मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व कार्यक्रमांचे आभार मानते. आणि मी चांगली वक्ता आहे, पण मला तुम्ही समजून घ्या. तर या 25 वर्षामध्ये माझ्यावर गेलेल्या संकट प्रसंग याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. जर माझ्या हातून काही चुका घडतील तर मला क्षमा करा. ही कहाणी आहे 25 वर्षाच्या वैवाहिक जीवनाची, ज्यामध्ये प्रेम आहे, संघर्ष आहे, विश्वास आहे, यश अपयश आणि आयुष्य कधीही सरळ रेषेत चालत नाही. देर आर सर्टन लेवल्स जे आपल्याला पार कराव्या लागतात, कधी सुखाच्या कधी दुःखाच्या. लग्नानंतर सगळं आनंद होता. हळूहळू वर्ष भरू लागले आणि आम्हाला काही अपत्य नाही याचा आम्हाला खूप वाईट वाटत होता. खूप उपचार केले, शस्त्रक्रिया झाले, प्रार्थना झाल्या, तीर्थस्थानाच्या भेटी झाल्या, अनेकांची टोमणे ऐकले. काहीकाने वाईट विचाराने, काहीकाने चांगले विचाराने सांगितले आणि अनेक डॉक्टरांचे पैरे सुद्धा आम्ही चढले. शेवटी परमेश्वराला सरेंडर केले आणि 12 वर्षानंतर आम्हाला बाळाची देणगी लागली आणि 2 वर्षानंतर दुसरा मुलगा झाला. त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. कोणी उत्तर जोरात बोलणार नाही, पण हात वर करणार. ओके. आणि ज्याचा पहिला हात वर जाणार त्याला आम्ही संधी देणार उत्तर द्यायला. सो आय जस्ट वॉन्टेड टू आस्क मी, कुठल्या व्यक्तीकडे तुमचा दोघांचा फोटो खिशात आहे? पर्सन. कॅन यू शो मी प्लीज? फोटो पहिला
with your wife. Raymond and Reshma, can you come forward, please? आणि ते आहे म्हणजे तुम्ही जोडपे आले, काही जण एकमेकांना बघायचं व्यवस्थित भरून खाली आणि बघायचं किती रंग तुमच्या स्पाउसने घातले आहेत. ओके, अँड दिस इज फॉर द हायेस्ट नंबर ऑफ कलर्स. हां, तर मिस्टर आणि मिसेसच्या साड्यांवरचा रंग मोजावा आणि तसंच तुमच्या पतींचा पण रंग मोजायचा लवकर. आणि तुम्ही झाल्या की उभं राहायचं, ते पहिले उभं राहणार, त्यांना पुढे मी घेणार. काउंट नंबर, नॉट द ऑर्नामेंटल, नॉट द गोल्ड. सोनं नाही, फक्त ड्रेसवर पण येणार. किती? 4. ओके, 5 कलर. 5. दोघांचं मिळून 5 का एकाचंच 5? दोघांचं मिळून 5. आय रिक्वेस्ट यू प्लीज गिव्ह देम अगेन. नंबर काढायला सांगतो. त्यांना चिठ्ठी देऊ. 4 and 5, 45. The lucky number for today is 4 and 5, 45. Yeah, today, yeah. Come. तुमचं नाव काय? Manuel Lopez and Pellegrini, they are the lucky for the draw. प्रथम या दिवसाबद्दल प्रभू परमेश्वराला आम्हा सर्वांतर्फे मनपूर्वक धन्यवाद. आजच्या या सोहळ्याचे आयोजक आपल्या धर्मग्रामाचे पॅरिश प्रेसिडेंट फादर आशिष रॉड्रिक्स आणि त्याचे सहकारी, आणि आज जर आपल्या भुसावळ पौरात्य केले ते फादर प्रवीण, आणि त्याचप्रमाणे कुटुंब समितीच्या सर्व सभासदांनी ज्यांनी ही आपले प्रयत्न केले हा सोहळा चांगल्या प्रकारे व्हावा म्हणून त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. गेली 25 आणि 50 वर्ष बांधकामाचं काम करीत आहात. तुम्ही सर्व रेमंड, तुम्ही एकटेच नाही तर सगळे बांधकाम क्षेत्रात आहेत. कळलं ना? बांधकाम कसलं करतात बरं? कसलं बांधकाम? कुटुंबाचं सांगितलं. कुटुंब बांधण्याचं काम तुम्ही ज्या दिवशी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला त्या दिवसापासून तुम्ही कुटुंब बांधण्याचं पहिलं स्वप्न पाहिलं की तुम्ही दोघं एकत्र येणार, लग्न कसं होणार. आता तर युवक लग्नाचे डान्सची पण प्रॅक्टिस करतात, तेव्हा तसं काही नव्हतं. परंतु तुम्ही ते स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरलं जेव्हा तुम्ही वेदीसमोर आय डू म्हणजे हो असं म्हटलं, आणि तेव्हापासून तुमची कुटुंब बांधणीची तयारी सुरू झालेली आहे. तुम्हाला खूप खोलवर असा कुटुंब बांधणीचा अनुभव आहे. These two songs are two of my favorite songs. आणि हे जे पहिलं गाणं आहे ते जीवनाला धरून आहे की जीवनात जसे आपले चढ उतार येतात आणि कसं जीवन आपण जगायला पाहिजे. ये जिंदगी दर्द भी है, ये जिंदगी है दवा भी, दिल तोड़ना ही न जाने, जाने दिल जोड़ना भी. इस जिंदगी का शुक्रिया सदके में ऊपर वाले, सोचे जो हम मत
वाले सोचे हम मतवाले पहिले नवी तुला तू मला पाहिले पाहिले नवी तुला तू मला पाहिले नाकडे कधी कुठे मनवे गुंतले पाहिले नवी तुला. थोडासा वेळ झालेला आहे. डान्स फ्लोर आम्ही ठेवलेला त्याचं अभिनंदन करूया. बांडी गोंजवाले